नमस्कार. कदाचित तुम्हाला सुरुवातीला वाटलं असणार की हा तर किती जनरल टॉपिक आहे, याच्यावरती कशाला व्हिडिओ बनवला. तर आता तुम्हाला समजलं असणार की का बरं व्हिडिओ बनवला. बघा, ग्रुप बी 2024 आत्ताच प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक म्हणतात. संप्रेरके म्हणजे काय, तर हार्मोन्स. तर प्रश्न आहेत. बरं, हा एकच प्रश्न नाहीये, याच्या व्यतिरिक्त पण एक राज्यसेवा 2022 मध्ये प्रश्न विचारला, तो तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु या टॉपिकला समजून घेतल्यानंतर आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. तर जास्त टाइमपास न करता डायरेक्ट आपण आपल्या अभ्यासाकडे जाऊया. बघा, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला पूर्ण सिस्टमॅटिकली सगळं आपण प्रोसेस समजून घेऊ. फळांमध्ये कशा प्रकारे हे केमिकल रिएक्शन चालते. तर बघा, आपल्या फळांमध्ये जेव्हा फळं कच्ची असतात, आता हे काय दिसते तुम्हाला, केळी दिसतात. हा केळाचं रूपांतर हळूहळू हे हिरवं केळ हळूहळू पिवळं पिवळं होताना तुम्हाला दिसते. ते 1, 2, 3 हे काय आहे, तर दिवस आहेत. तर हे का बरं होते, तर बघा, आपल्या फळांमध्ये तुम्ही कधी कच्चं फळ तुम्ही खाल्लं असणार. केळं पण तुम्ही कच्चं कधी ना कधी खाल्लंच असणार. आता कसं वाटते ते? गोड वाटते का? बिलकुल नाही. आंबट वाटते का? बिलकुल नाही. एकदम ते तुरट तुरट वाटते ते, नाही का? का बरं? कारण त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असतात. स्टार्च त्याच्यामध्ये काय असतात, जास्त स्टार्च. आणि स्टार्चला कुठल्याही प्रकारची चव नसते. जसं आपण पहा ना, आलूमध्ये जास्त स्टार्च असतो, त्याच्यामुळे बघा त्याची चव वेगळीच लागते. ज्यावेळी आलूला आपण शिजवतो, ते शिजवल्यामुळे काय होते, उष्णतेमुळे त्याच्यामधले स्टार्च चे तुकडे पडतात आणि त्याच्यामध्ये काही जे तुकडे आहेत त्याचं शुगरमध्ये म्हणजे शर्करामध्ये रूपांतरित होते. आणि शर्करा जी असते, शुगर, ही साखरेसारखी गोड असते, त्याच्यामुळे शिजवल्यानंतर आलूला गोडवा येतो. त्याचप्रकारे हे जी कच्ची फळं असतात त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असतो. ज्यावेळी हे स्टार्चचे तुकडे पाडले जाते, स्टार्चला तोडले जाते, तर त्याचं रूपांतर हळूहळू कशामध्ये होते, साखरेमध्ये, शुगरमध्ये होते, शर्करांमध्ये होते. साखर, शुगर असू द्या, सुक्रोज असू द्या किंवा माल्टोज असू द्या, हे साखरेचे प्रकार आहेत. आणि यांची चव बघा थोडी गोडवट प्रकारची असते, नाही का? थोडी गोड लागते ती. त्याच्यामुळे ज्यावेळेस फळ पिकते तर नेमकं काय होते, तर त्याच्यामधलं स्टार्चचं रूपांतर शुगरमध्ये होते, साखरेमध्ये होते. म्हणून फळांना गोडवा येतो. त्याचा रंग पण का बरे बदलतो. आता हा हिरवा रंग आहे, परंतु हळूहळू काही दिवसानंतर त्याचा पिवळा लाल रंग होऊन जातो. म्हणजे एक प्रकारे काय झालेलं आहे, तर आतमध्ये काय झालेलं आहे, स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये झालेलं आहे. परंतु हे होते कसं? ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स, आपला मेंदू आहे जो सिग्नल देतो, त्याच प्रकारे झाडांमध्ये सुद्धा असे हार्मोन्स असतात जे आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, तर याचा सिग्नल देतात. फळ म्हणजे पानं कधी गळली पाहिजे, बरोबर. बघा, उन्हाळ्याच्या टाइमला पानं गळतात, बरोबर. पावसाळ्यामध्ये पानं येतात, बरोबर. फळ पिकते आपोआप, आणि आपोआप पिकलं की खाली पण पडते. हे सगळे सिग्नल कसे काय मिळतात, तर तिथे सुद्धा काही हार्मोनल ऍक्टिव्हिटी होतात. जसं तुम्हाला सांगतो, आपल्या शरीरामध्ये जवळपास 15 ते 20% आपले शरीर हे प्रथिनांनी बनलेलं आहे. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. आणि हे जे प्रोटीन्स असते हे कशाने बनलेले असतात, तर अमिनो आम्ल. वेगवेगळ्या प्रकारची 20-21 प्रकारची अमिनो आम्ले आहेत. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये आहेत त्याच प्रकारे झाडांचे पण शरीरांमध्ये आहेत. ते सुद्धा सजीव आहे, आपण सुद्धा सजीव आहे, ठीक आहे. तर काही जे अमिनो आम्ल ज्यावेळी ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करते त्यावेळेस एक गॅस बनवते, तिला आपण म्हणतो इथिलीन गॅस. इथिलीन गॅस कसं असते, हे 2 कार्बन असतात, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, 2 दुहेरी बंध असते, आणि उरलेले हे हायड्रोजन, याला आपण इथिलीन गॅस म्हणत असतो, ठीक आहे. C2H4, हे बघा, C2H4. आणि ही C2H4 ही गॅसमध्ये असते. ही लिक्विड नाहीये, ही द्रव नाहीये, ही काय आहे, वायू आहे. आणि हे वायू एक प्रकारे हार्मोन्स म्हणून काम करते झाडांमध्ये. हे काय करते, हे सिग्नल देते फळांना. जेव्हा फळांच्या आजूबाजूला इथिलीन गॅस अशी जमा होते आणि त्याच्या इथिलीन गॅसच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस फळं येते त्यावेळेस फळांना सिग्नल मिळतो. फळांच्या आतमध्ये काही एन्झाईम्स असतात. एन्झाईम्सला आपण काय म्हणतो, उत्प्रेरके किंवा विकरे. हे असे एन्झाईम्स असतात, अमायलेस सारखे, जे स्टार्चचं रूपांतर हे साखरेमध्ये करते. आलं लक्षात? परंतु यांना सिग्नल गेला पाहिजे ना. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये कसं आपले पाय आहे, पाय चालण्याचं काम करते, परंतु जोपर्यंत पायांना सिग्नल मिळणार नाही मेंदूकडून तोपर्यंत पाय चालणार का? नाही चालणार. त्याच प्रकारे फळांच्या आतमध्ये सुद्धा असे उत्प्रेरके एन्झाईम्स असतात जे काय करत असतात, स्टार्चचं रूपांतर शुगरमध्ये म्हणजे कच्च्या फळाचं रूपांतर पिकल्या फळामध्ये करते. परंतु जोपर्यंत त्याला सिग्नल मिळणार नाही तोपर्यंत तो आपलं काम सुरू करणार का? नाही. मग हे सिग्नल कुठून त्याला समजते, कोण देते हे सिग्नल, तर इथिलीन गॅस जी आहे ना, ही त्याला सिग्नल सारखं एक काम करते. जसा हा फळ इथिलीन गॅसच्या संपर्कामध्ये येतो बाहेरून किंवा आतमधून,
तर तसे मग हे याच्या आतमधले जे एन्झाईम्स आहेत ते कामाला लागतात आणि स्टार्चला तोडायला लागतात आणि त्याचं रूपांतर साखरेमध्ये करतात आणि अशा प्रकारे त्या फळाला पिकवतात. आलं लक्षात? अशा प्रकारे आतमधली क्रिया होते. ठीक आहे. आता ही जी असते अशा प्रकारे हे केळ जे तुम्हाला पिकताना दिसत आहेत ना, हे तशाचमुळे होत आहे. ठीक आहे. आता काही काही जे फळं असतात ते झाडांवरच पिकतात, कारण झाडांच्या आतमध्ये पण काय आहे मी तुम्हाला सांगितलं, एक इथिलीन गॅस तयार करते झाड आणि ह्या इथिलीन गॅसच्या संपर्कामध्ये आले की हा आंबा पिकायला लागतो. मग कधी कधी काय होते, झाडावरती कोणतेही फळ असू द्या, आंबा असू द्या की कोणतेही फळ असू द्या, पिकायला जरा वेळ लागते. आपण काय करतो मग अशा वेळी, आपण सरळ त्याला तोडतो आणि असे कुठल्या म्हणजे अशा गवतांमध्ये वगैरे ठेवतो. जसं माझ्या घरी आंब्याचं झाड आहे. ठीक आहे. जास्त मोठं नाहीये, जवळपास ते 7-8 वर्षाचं असणार. त्याला 5-6 फांद्या आहेत. त्या 5-6 फांद्यापैकी एकाच फांदीला बरोबर फळ यायला लागले मागच्या वर्षापासून. मागच्या वर्षी पण आले आणि या वर्षी पण आले. जास्त फळं नाहीये, जवळपास 50-60 फळं म्हणजे 50-60 आंबे लागलेले आहेत. आता ते आंबे एवढे मोठे मोठे आहेत, पिकायला खूप उशीर होत आहे. तर मग अशा वेळेस काय करते माझे बाबा, तर सगळ्याच्या सगळ्या आंब्यांना तोडतात ते. ठीक आहे. 50-60 आंब्यांना त्यांनी तोडलं आणि पाला आणलाय. एक पाला जो आहे तो आपल्या गावठी भाषेमध्ये टेंभुर्णी नावाचं झाड असते. मला वाटते ते टेंभुर्णीचं झाड आणि तेंदू पत्ते जे आपण म्हणतो ना, ते एकच आहे. तर ते टेंभुर्णी झाडाचे पत्ते ते तोडून आणतात भरपूर सारे, त्याला वाळवतात, ते सुकले की मग त्याच्यावर ही आंबे जे आहेत ना ते ठेवतात. जसं या फोटोमध्ये बघा तुम्ही, आजूबाजूला गवत दिसते, त्याच्यावरती ते आंबे ठेवलेले दिसतात, पिकलेले दिसतात. परंतु असे गावामध्ये काय करतात, तो पाला घेतात, पाल्याला सुकवतात आणि त्याच्यामध्ये मग हे आंबे टाकतात आणि वरून पण पाला झाकून देतात. ते टेंभुर्णीचा पाला म्हणतो किंवा तेंदूपत्ते म्हणतो. हे काय करतात, हे पत्ते सुद्धा काय करतात, इथिलीन गॅस तयार करतात. इथिलीन गॅस तयार केली की हे जे फळं आहे, हिरवे फळं, हे त्याच्या संपर्कात येतात आणि आतमध्ये त्या आंब्याच्या आतमध्ये जे काही एन्झाईम्स आहेत अमायलेज सारखे, ते ऍक्टिव्ह होतात आणि स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये करतात. अशा प्रकारे फळांना पिकवतात. तर बरोबर 7-8 दिवसामध्ये, एका हप्त्यामध्ये ते मस्तपैकी हिरव्याचे मस्त पिवळे लाल झालेले दिसतात आणि त्याच्यानंतर त्याचा मस्तपैकी आंब्याचा रस वगैरे आपण करू शकतो. तर हे काय झाली, नैसर्गिक पद्धत झाली. फळं पिकवण्याची नैसर्गिक पद्धत कशामुळे पॉसिबल आहे, इथिलीनमुळे पॉसिबल आहे. परंतु आजकाल मार्केट सगळं नकली आहे, तुम्हाला माहिती आहे. प्रॉफिटसाठी लोक कुठपर्यंत जातात हे तुम्हाला माहिती आहे. केमिकलचा वापर करतात फळं पिकवण्यासाठी आणि हे केमिकल आपल्यासाठी हानिकारक असतात. केमिकल, आता बघा, फळं पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करतात, ते काय असते तुम्हाला दाखवतो मी. जसं हा जो तुम्हाला दगड दिसतोय, हा बघा पांढरा हा दगड दिसतोय, हा कॅल्शियम कार्बोनेटचा दगड आहे. याला जेव्हा बारीक करतात त्याला पावडर बनवतात, पांढरी शुभ्र अशी पावडर बनते, कॅल्शियम कार्बोनेटची पावडर आहे. ज्यावेळेस ही जी पावडर आहे ही पाण्यामध्ये टाकतात तर त्यावेळेस एक गॅस तयार होते ऍसिटिलीन नावाची, C2H2. हे बघा, 2 कार्बन आहे आणि तीन बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे आणि एक हायड्रोजन इकडे लागलेला आहे. त्याला ऍसिटिलीन किंवा इथाईन म्हणतात. इथाईन किंवा ऍसिटिलीन असं त्याला नाव आहे. ही गॅस एवढी ज्वलनशील असते, जर का ही थोडा जरी स्पार्क तिला मिळाला, चिंगारी जर का मिळाली, ऑक्सिजनचा सप्लाय जर का मिळाला, तर जोरात ती म्हणजे एक प्रकारे जोरात ती आग लागते, तिला लक्षात जळायला लागते. म्हणजे आणि एवढं टेम्परेचर वाढवते, 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढू शकते. म्हणून या ऍसिटिलीन गॅसचा वापर गॅस वेल्डिंग मध्ये, हे जे तुम्हाला फोटो दिसतो ना, हा माणूस गॅस वेल्डिंग करताना दिसतो, म्हणजे 2 लोखंडाची रॉड एकमेकांना चिकटवण्यासाठी भरपूर तापमान पाहिजे असते, त्याला लोखंडाला वितळावं लागते. एवढं टेम्परेचर तयार कोण करणार, हे जी ऍसिटिलीन गॅस आहे ही तयार करत असते. म्हणून बघा, इथे 2 सिलेंडर आहे, एका सिलेंडरमध्ये गॅस आहे ही ऍसिटिलीन गॅस आणि एका सिलेंडरमध्ये ऑक्सिजन. ह्या दोघांना एकत्र करून थोडासा स्पार्क दिला की जोरदार तापमान तयार होते, दोघांनाही 2 लोखंडाला एकमेकांना चिकटवता येते. एवढी भयानक ही गॅस आहे. लक्षात, ह्या गॅसवर तुम्हाला समजलं असणार. आता आपली जी गॅस होती इथिलीन, आपली जी गॅस होती इथिलीन गॅस, जी फळं पिकवणारी होती, ती कशी होती, 2 कार्बन होते, तिला डबल बॉन्ड होता आणि इकडे 2 हायड्रोजन. याला काय म्हणलं आपण, इथिलीन म्हणलं. ही इथिलीन गॅस आणि ही ऍसिटिलीन गॅस, हे दोन्ही गॅस एकसारखंच काम करते. हे दोन्ही पण जळते, नाही का, हे दोन्ही पण जळू शकतात. आता म्हणजे असं समजा तुम्ही की 19-20 का फरक आहे, दोघे जण एकसारखेच काम करतात. आता ही जी इथिलीन गॅस आहे ही डायरेक्ट बनवता येत नाही, महाग जाते बनवायला. म्हणून हे जे व्यापारी लोक आहेत किंवा जे फळं विकणारे लोक आहेत, ते काय करतात, सरळ हे पावडर मार्केटमधून विकत घेऊन येतात आणि याच्यापासून मग ऍसिटिलीन गॅस बनवतात आणि ही गॅस मग त्या फळांच्या संपर्कात आली की ते सुद्धा एक प्रकारे हार्मोन सारखेच काम करतात. लक्षात, म्हणजे जसं आता हे आंब्याचंच उदाहरण पहा तुम्ही. हे आंबा जो आहे
आता हा आंबा हिरवा गच्चा आंबा हा तोडून त्यांनी मार्केटमध्ये आणला, पण हिरवे घेणार का कोणी आंबे? नाही, त्याला ते पिवळे लाल दिसले पाहिजे. मग काय करतात, ही जी पावडर आहे कॅल्शियम कार्बोनेटची, त्याच्यामध्ये पाणी टाकतात बॉटलमध्ये आणि स्प्रे करतात ह्या पूर्ण याच्यावरती, ह्या पूर्ण फळांवरती स्प्रे करतात. स्प्रे केला, जसं पण हे कॅल्शियम कार्बोनेट आणि पाणी एकत्र आलं की त्याच्यातून गॅस तयार होते. त्या गॅसला आपण ऍसिटिलीन म्हणलं. ठीक आहे, मी तुम्हाला करून सांगितलं मागच्या याच्यामध्ये. इथे गॅस तयार होते, फळाच्या संपर्कामध्ये येते आणि हे फळ पिकायला लागते. म्हणजे जे फळ नैसर्गिक प्रक्रियेने जर का आपण केलं तर त्याला 1 हप्ता 1.5 हप्ता लागणार, हे फळ 2-4 दिवसामध्येच पिकतात. जेवढा लवकर पिकणार तेवढा लवकर खराब पण होणार. म्हणून आजकालची फळं बघा, आपण ज्यावेळेस आपण घेऊन येतो घरी आणि जर का आपल्या घरी फ्रीज नसेल, असं जर का ठेवलं तर 2 दिवसामध्ये ते खराब होते. फ्रीजमध्ये ठेवलं तर कमीत कमी 4 दिवस तरी राहील, परंतु लवकर खराब होते. पण झाडावरती पिकलेलं फळ बघा जास्त लवकर खराब होत नाही, कारण ते नैसर्गिक पद्धतीने पिकलेलं आहे. कधी कधी काही महाशय तर असे आहे की डायरेक्ट इंजेक्शननी त्याच्यामध्ये ही केमिकल टाकतात, जेणेकरून आणखी पटकन ते लवकर पिकाव, नाही का. म्हणून बघा, ह्या फोटोमध्ये बघा आजूबाजूचे सगळे टमाटर हे हिरवे दिसतात तुम्हाला, परंतु एक टमाटर लाल झालेला, कारण त्याच्यामध्ये केमिकल टाकलेलं आहे. येतं लक्षात आणि हे जे केमिकल असते हे आपल्यासाठी खूप हानिकारक असते. आता हे जी केमिकलची जी फळं आहे आपण खातो, नाही का, आपल्या शरीरामध्ये जे काही जाते ते आपल्या पूर्ण रक्तामध्ये शोषले जाते. म्हणजे आपण ज्यावेळेस अन्न खातो तर आपल्या पोटांमध्ये त्याचं पचन होते आणि मग ते छोट्या आतड्यांमध्ये जाते. छोटे आतडे काय करतात, त्या अन्नामधले जेवढे काही पोषक तत्व आहेत ते सगळे शोषून घेतात, विटामिन प्रोटीन जे काही आहे ते सगळं शोषून घेतात रक्तामध्ये, आणि मग त्याच्यानंतर पूर्ण पेशींकडे तो पुरवठा होतो. परंतु ज्यावेळेस हे पोषक घटक हे छोटे आतडे शोषून घेतात, ते सोबत हे जी केमिकल आहेत ते सुद्धा शोषून घेतात, ते सुद्धा रक्तामध्ये मिसळले जातात. आणि आपल्या शरीरामध्ये काही प्रोटेक्शन करणारी, काही संरक्षण करणारी काही घटक आहेत. कोणते आहेत? जसं आपला लिव्हर, हे आपलं लिव्हर आहे. यकृत, हे यकृत आहे, खूप महत्वाचा ऑर्गन आहे हा. आणि हे आपल्या किडन्या आहेत. यकृत काय करते, आपल्या शरीरामधलं रक्त प्रत्येक अर्ध्या तासाने ते काय करते, त्या रक्तामधले जे काही टॉक्सिक पदार्थ आहेत, जे विषारी घटक आहेत, त्यांना तोडण्याचं काम करते आणि इनॅक्टिव्ह करते. प्रत्येक कोणतेही म्हणजे जे टॉक्सिक पदार्थ, जसं आपलं औषध, ड्रग्स, जे आपण तब्येत बिघडली की आपण दवाखान्यात जातो आणि गोळ्या घेतो, ते पण एक प्रकारे ड्रग्स आहेत, ते पण एक प्रकारे टॉक्सिक आहे, ठीक आहे, विनाशकारी आहे. तर ते सुद्धा ते तोडण्याचं काम करते. म्हणून बघा, आपल्याला डॉक्टर काय म्हणतात की 3 वेळा गोळ्या घ्यायच्या, तुला सकाळी पण घ्यायचे, दुपारी घ्यायचे आणि संध्याकाळी घ्यायचे. का बरं? गोळीचा असर पूर्ण दिवसभर नाही होत का? कारण काय करते, ही लिव्हर काय करते, त्या गोळ्याचा पॉवर कमी करते, तर ते गोळ्यामधले जे केमिकल आहे त्याला तोडते. ठीक आहे, लिव्हरचं कामच ते आहे, आपल्या शरीरामध्ये जेवढे काही विषारी घटक आले त्याला तोडण्याचं काम. तर हे जे केमिकल आहेत जे फळांमध्ये आहेत ते सुद्धा तोडते. हे प्रत्येक अर्ध्या तासाने हे फिल्टर म्हणजे हे तोडण्याचं काम, इनॅक्टिव्ह करण्याचं काम करते. आणि हे जे इनॅक्टिव्ह पदार्थ, विषारी पदार्थ आहे, त्याला शरीराबाहेर काढण्याचं काम किडनी करते. किडनी काय करते, त्याला गाळते आणि लघवी वाटे मग ते आपल्या शरीराच्या बाहेर निघून जाते. अशा प्रकारे हे लिव्हर आणि किडनी काम करत असते. परंतु आता हे जे केमिकलची फळं आहेत, हे 1-2 कधी खाल्ली तर काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर का तुम्ही नेहमी जर का खात असेल तर नेहमीच तुम्ही प्लास्टिकच्या कपामध्ये चहा प्या, किंवा नेहमीच तुम्ही जे वेफर्स वगैरे असतात, चिप्स वगैरे प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये असणारे किंवा केमिकलचे पदार्थ ते मी प्रत्येक दिवशी जर का तुम्ही खात असाल तर मग याला प्रत्येकच दिवशी ते तोडावं लागणार. याची पण काहीतरी लिमिट असते की नाही. ज्यावेळेस मग याला ते काम करावं लागतं, कधी काय होते, या केमिकलमुळे यालाच रोग होऊन जातो. म्हणून बघा, लिव्हर कॅन्सर होते, भरपूरदा लिव्हर कॅन्सर होतो. जे तंबाखू खातात, जे दारू पितात, त्यांना लिव्हर कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. का बरं? कारण लिव्हर एक एक ऑर्गन आहे जे या टॉक्सिक पदार्थांना तोडत असतो. आणि हे काम करत असताना कधी तोच स्वतःग्रस्त म्हणजे त्याचा शिकार बनून जातो. लक्षात. म्हणून बघा, जे दारू पिणारे किंवा तंबाखू खाणारे जास्त करून लिव्हर किंवा किडनी फेल होते. त्याच प्रकारे हे जी विषारी पदार्थ, आता बघा, काही तुम्ही पाहिलं असणार की तो व्यक्ती काहीच नाही करत, म्हणजे घरचं जेवण करतो, फळं खातो, सगळं काही करतो, कधी तंबाखू खात नाही, कधी सिगरेट पित नाही, कधी दारू पित नाही, तरी पण त्याला लिव्हर कॅन्सर झाला, तरी पण त्याची किडनी फेल झाली. असं कसं? तरी पण त्याला कुठला नाही कुठला कॅन्सर झाला. का बरं? कारण हे केमिकलचे पदार्थ खाल्ल्यामुळे. लक्षात. त्याच्यामुळे केमिकलचे पदार्थ खूप हानिकारक असतात. आता तुम्हाला समजलं असणार. ठीक आहे, बरं, हे काही बेसिक गोष्टी होत्या. आपल्याला आपल्या प्रश्नाकडे यायचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? खालीलपैकी कोणाला फळ टिकवणारी संप्रेरके म्हणतात? तर कोणतं आहे आपलं उत्तर? इथिलीन. ठीक आहे, इथिलीन काय करते, स्टार्चचं रूपांतर शुगरमध्ये करण्यासाठी सिग्नल देते. ठीक आहे, ही इथिलीन म्हणजे काय, एक प्रकारे ही इथिलीन एक प्रकारे त्या फळांमध्ये आता बघा, फळ कशापासून बनते? फुलापासून बनते. ठीक आहे, फुलाचं
फळामध्ये रूपांतर होते. परंतु पहिले फळ बघा कसं असते, हिरवं असते फळ, म्हणजे ते प्रौढ असते, प्रौढ अडल्ट असते. हळूहळू मग ते पिकायला लागते, म्हणजे काय तर ते लाल लाल होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे म्हातारपण येते त्याला एक प्रकारे. लक्षात. म्हणजे इथिलीनचं काम काय आहे ना, आपल्या फळांमध्ये, फुलांमध्ये, पानांमध्ये, इव्हन पूर्णच्या पूर्ण झाडामध्ये म्हातारपण आणण्याचं काम करत असते. हे लक्षात. तुम्ही पहा, ज्या प्रकारे फळ पिकत आहे त्या प्रकारे पानं पण पिकतात आणि खाली पडून गळतात. हे पण का बरं पिकतात? कारण हे इथिलीनमुळे. इथिलीन काय करते, त्याला एक प्रकारे त्याच्यामध्ये म्हातारपण आणते, रुंदत्व आणत असते. ठीक आहे, हे पण एक प्रकारे इथिलीनचं काम आहे. ठीक आहे. बरं, इथिलीनचं समजलं. बरं, हे ऑक्झिन, हे बाकीचे काय आहे, तर मग हे जिब्रेलिन, याचं काम काय आहे? हे सुद्धा एक हार्मोन आहे, आपल्या वनस्पतीमधलंच आहे. हे काय करते, ज्यावेळेस आपण मातीमध्ये बी पेरतो, तर मग हे बी इथून खालून असे मुळं बाहेर म्हणजे तयार झाली पाहिजे आणि वरती असं रोपटं तयार झालं पाहिजे. तर हे सुरुवातीला जे काम करते ना, जे हार्मोन, तर हे जिब्रेलिनमुळे होते. त्या बी मधून असं रोपटं बाहेर निघावं, रोपटं मोठं व्हावं, याचं काम कोण करते? हे मेन काम जिब्रेलिनचं आहे. त्याच प्रकारे ऑक्झिन आणि सायटोकिनिन, हे ऑक्झिन काय करत असते, ऑक्झिन आणि सायटोकिनिन हे दोन्ही पण काय करते, शेंड्यावर, हे जे झाड आहे, झाडाच्या शेंड्यावरती, फांदीच्या शेंड्यावरती आणि मुळाच्या पण शेंड्यावरती हे दोन्ही असतात, ऑक्झिन आणि सायटोकिनिन. आता हे जे ऑक्झिन असतात, हे ऑक्झिन काय करत असते, तर जिथे सूर्यप्रकाश आहे, तर सूर्यप्रकाशाकडे झाडाला वळवण्याचं काम करते, इलॉंगेशन, झाडाला वळवण्याचं. जसं बघा, तुम्ही खिडकीमध्ये तुम्ही झाड ठेवा. ठीक आहे, छोटंसं झाड रोपटं तुम्ही तिथे लावा खिडकीमध्ये. आता खिडकीच्या बाहेर प्रकाश आहे, सूर्यप्रकाश आहे, तर बरोबर ते रोपटं काय करते, खिडकीच्या बाहेर असं वाढायला सुरुवात होते, वागते, ते आपोआप वागते. तुम्ही म्हणाल की असं कसं होऊ शकते? हे ऑक्झिन ह्या हार्मोनमुळे होते. ठीक आहे, ऑक्झिन काय करते, सूर्यप्रकाशाकडे झाडाला गती देते, झाडाला वळवते. म्हणून बघा, झाड उंच उंच का बरं वाढते? कारण उंचावरती जास्त सूर्यप्रकाश असतो. जिथे जंगल असतात तिथले झाडं खूप उंच उंच वाढलेली असतात. हे का बरं वाढतात? हे ऑक्झिनमुळे. ऑक्झिन काय करते, एक प्रकारे झाडाला वर ओढते. आणि सेल डिव्हिजन करण्याचं काम, म्हणजे आणखी पेशी वाढवण्याचं काम कोण करते? सायटोकिनिन करते. हे दोघांचंही, ऑक्झिन आणि सायटोकिनिन सोबत सोबत काम करत असते. ठीक आहे, हे दोघे काय करते, वनस्पतीची वाढ करण्याचं काम करत असते आणि वनस्पतीला रुंदत्व आणण्याचं काम कोण करते? इथिलीन करत असते. आलं लक्षात? चला, हे बघा, जिब्रेलिनचं कोणकोणतं काम आहे, तर बीज अंकुरण्याचं काम हे जिब्रेलिन करते. फुल उमलणे किंवा फळाला मोठं करणे, हे सर्व कामं जिब्रेलिन हे हार्मोन करत असते. त्याच प्रकारे ऑक्झिन काय करत असते, हे सूर्याकडे वळवण्याचं काम करत असते. ठीक आहे, एका साईडला होतात ते सगळं. आता बघा, राज्यसेवा 2022 मध्ये पण एक प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये रुंदत्व निर्माण करते? कोणतं आहे? आताच आपण पाहिलं, इथिलीन. ऑक्झिन आणि सायटोकिनिन काय करते, ते तर वनस्पतीची आणखी ग्रोथ करते, आणखी वाढ करते, परंतु वाढीला थांबवण्याचं काम कोण करते? इथिलीन. ठीक आहे. आणखी काय? ऍब्सिसिक ऍसिड, हे काय करते, तर हे सुद्धा काय करते, हे वनस्पतीला प्रोटेक्शन देण्याचं काम करते, संरक्षण करण्याचं काम करते. जेव्हा वातावरण एकदम स्ट्रेसफुल असते, अतिशय जास्त तणावपूर्ण असते, म्हणजे कसं, खूप जास्त पाऊस, ऊन पडत आहे, पाण्याची कमतरता आहे, किंवा मातीमध्ये पोषक तत्वांची कमी आहे, मग अशा वेळेस काय करते, हे ऍब्सिसिक ऍसिड हे एक प्रकारे सिग्नल देते झाडाला. हे काय करते, जबरदस्तीने पानांना पिकवते आणि पानांना खाली पडून देते, फळांना पिकवते आणि फळांना खाली पडून देते, जेणेकरून आता त्याच्याजवळ जेवढे काही कमी लिमिटेड जे पाणी आणि जे पोषक द्रव्य उरलेली आहे, तर मग हे जगण्यासाठी, म्हणजे थोडं, म्हणजे ते फक्त जगण्यासाठी ते वापरावे. बाकीचे जे उरले सुरले जे आहे पानं फुलं, ते त्यांना पूर्ण गळवून टाकते. जसं बघा ना, कुटुंब, आता एक गरीब कुटुंब आहे, त्याच्यामध्ये 5-6 लेकरं आहे, म्हणजे 5-6 जण, 7-8 जणांचं कुटुंब आहे मोठं, आणि खायला काहीच नाही आहे, कमवा लागते तेव्हा कुठं खायला मिळते, त्या 5-6 फक्त एकच माणूस कमवतो तिथे, बाकीचे जे 6-7 जी तोंड आहेत ते फक्त खाणारी आहेत आणि कमवणारे हात फक्त एकच आहे. अशा वेळेस काय करतोय, त्या 5-6 पैकी एखादी जर का मोठा झाला, काम करण्यायोग्य झाला, की त्याला काय म्हणतो, की तू बाबा आता तू थोडं घराबाहेर जा आणि काम कर, तू वेगळा संसार मांडतो तुझा, कारण आता माझ्याकडून होत नाही तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालणं. मग त्याला काय करतात, आपल्या घराबाहेर त्याला वेगळं संसार करायला लावतात, म्हणजे जेणेकरून आपली जी आकडा जो आहे 5-6चा तो कमी होईल आणि त्याला सोयीस्कर जाईल, नाही का, जगण्यासाठी, टिकण्यासाठी. तर अशाच प्रकारे हे ऍब्सिसिक ऍसिडचं काम आहे. तुम्ही म्हणाल की इथिलीन पण पानं फळं पिकवतो आणि ऍब्सिसिक ऍसिड पण पानं फळं पिकवतो, ते पण तर रुंदत्व आणते? नाही, ते रुंदत्व नाही आणत. ते काय करते, वनस्पतीला टिकाव, तात्पुरते ते जे स्ट्रेसफुल वातावरण जे असते, काही दिवसांचं, काही वर्षांचं, ते जगाव फक्त तिथपर्यंत, फक्त टिकून राहते झाडाने. पण त्यासाठी काय करते, तात्पुरते त्या झाडांचे पानं आणि फळं पिकवते आणि पाडून टाकते, जेणेकरून त्याच्याजवळ उरलं सुरलं जे काही पोषक तत्व आहे आणि पाणी आहे, तर त्याला फक्त जगण्यासाठी, त्या झाडाला फक्त टिकून राहण्यासाठी वापरता यावे, यासाठी म्हणून.
आलं लक्षात? अशा प्रकारे ऍब्सिसिक ऍसिडचं काम आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक इथे संपला. आय थिंक तुम्हाला समजला असणार, आवडलाही असणार. ठीक आहे, तर धन्यवाद.